हॅलो फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत EVS साठी एन्व्हायरमेंट सायन्स सेट मधला डिस्कवरिंग मधला डिफरंट टाइप्स ऑफ हाऊसेस हा चॅप्टर. ओके, डिफरंट टाइप्स ऑफ हाऊसेस यामध्ये कुठले हाऊसेस येतात, ते काय आहेत, ते कसे असतात, ते सर्व आपण यामध्ये पाहणार आहोत. त्यामध्ये फर्स्टली आपण पाहतोय की डिफरंट टाइप ऑफ हाऊसेस मध्ये जे वर्ड्स असतात, न्यू वर्ड्स म्हणून यूज केलेले, ते कुठले आहेत म्हणजे तुम्हाला ते लक्षात ठेवायचे आहेत, राईट करायचे आहेत, रीड करायचे आहेत. ते कुठले आहेत? परमनंट हाऊसेस. ओके, परमनंट हाऊस याचं स्पेलिंग तुम्ही पहा. ए स्ट्रॉंग हाऊस मेड ऑफ ब्रिक्स, सिमेंट अँड अदर ड्युरेबल मटेरियल्स. ओके, देन टेम्पररी हाऊसेस. टेम्पररी हाऊसचं काय आहे? ते ए हाऊस दॅट इज नॉट मीन टू स्टे फॉर अ लॉंग टाइम, जे खूप टाइम साठी नाहीये, ते टेम्पररी आहे. ओके, देन मल्टी स्टोरी बिल्डिंग. मल्टी स्टोरी बिल्डिंग मध्ये ए टॉल बिल्डिंग विथ मेनी फ्लोर्स यूज फॉर होम, ऑफिसेस आणि शॉप्स. शॉप साठी, होम साठी, ऑफिसेस साठी जसा वापर केला जातो ते कुठला आहे? मल्टी स्टोरी बिल्डिंग. ओके, मग त्याच्यामध्ये आपण लक्षात ठेवायचं आहे की परमनंट हाऊस याचं स्पेलिंग, टेम्पररी हाऊस कुठले आहेत आणि मल्टी स्टोरी बिल्डिंग याचं स्पेलिंग तुम्हाला पाहायचं आहे. आपण त्याच्यामध्ये काय पाहणार आहोत? अवॉर्ड पाहणार आहोत आणि फर्स्ट एड पाहणार आहोत. तर आपण फर्स्टली पाहतोय टाइप्स ऑफ हाऊसेस. या चॅप्टर मध्ये आपल्याला पाहायचे आहे टाइप्स ऑफ हाऊसेस. व्हॉट इज मीन बाय हाऊसेस? हाऊस म्हणजे काय? घर म्हणजे काय? ए हाऊस इज अ प्लेस वेअर वी लिव्ह विथ अवर फॅमिली. आपल्या फॅमिली सोबत आपण जिथे राहतो. वी फील सेफ, प्रोटेक्टेड इन अवर हाऊस. इट प्रोटेक्ट अस फ्रॉम मेनी थिंग्स लाईक हीट, कोल्ड, रेन, वाईन, ॲनिमल्स अँड डील्स. याच्यापासून आपल्याला जेव्हा प्रोटेक्ट केलं जातं कुठल्या गोष्टीपासून? हीट असेल, कोल्ड असेल म्हणजे उष्णता असेल, थंडी असेल, पाऊस असेल, वारा असेल, प्राणी असतील, त्याच्यापासून आपल्याला ते प्रोटेक्ट केलं जातं म्हणजे जपून ठेवलं जातं. कुठलं? हाऊस मध्ये. हाऊस म्हणजे काय? घर. घरामध्ये आपल्याला ते प्रोटेक्ट केलं जातं, त्यालाच काय म्हणतात? हाऊस म्हणतात. ओके, हाऊसेस आर ऑफ डिफरंट टाइप्स. हाऊसेस मध्ये डिफरंट टाइप्स असतात. दे आर मेड अप ऑफ डिफरंट मटेरियल. ते वेगवेगळ्या मटेरियल पासून बनवतात. द टू मेन टाइप्स ऑफ हाऊसेस. त्याच्यामध्ये दोन मेन टाइप्स आहेत हाऊस मध्ये. एक कुठलं? कच्चा हाऊस आणि दुसरं कुठलं? पक्का हाऊस. कच्चा हाऊस आणि पक्का हाऊस. ओके, कच्चा हाऊस मध्ये काय येतं? दिस हाऊस आर मेड अप ऑफ लीव्स, मड, स्ट्रॉ, बांबू एक्सेट्रा. जे हाऊस, जे घर मड पासून, लीव पासून, स्ट्रॉ पासून आणि बांबू पासून बनवलं जातं ते कच्चा हाऊस झालं. दे आर टेम्पररी हाऊस. ते टेम्पररी हाऊस आहे. सच हाऊसेस आर युजली फाउंड इन अ विलेजेस. हे एक स्पेलिंग पाठ करायचं तुम्हाला. विलेजेस. विलेजेस म्हणजे काय? गावाकडे. विलेजचं स्पेलिंग काय? VILLAGES. ओके, they can be easily made, are not so strong and get destroyed easily. इझिली ते डिस्ट्रॉय होऊ शकतं, इझिली बनवता येतं आणि ते स्ट्रॉंग नसतं. ओके, ते टेम्पररी असतं. हट इज अ एक्झाम्पल ऑफ कच्चा हाऊस. कच्चा हाऊसचं एक्झाम्पल काय आहे? हट म्हणजे झोपडी. ओके, देन पक्का हाऊस. पक्का हाऊस मध्ये काय येतं? दिस हाऊस आर मेड अप फ्रॉम ब्रिक्स, वूड, सिमेंट आणि आयर्न. जे बनवलं जातं कशापासून ते सांगितलेलं आहे. ओके, पक्का हाऊस मध्ये जे ब्रिक्स मध्ये असतं, वूड असेल, सिमेंट असेल किंवा लोखंड असेल, त्याच्यापासून जे बनवलेलं असतं ते पक्का हाऊस असेल. ओके, देर आर परमनंट हाऊस. ते परमनंट हाऊस असतात. दे आर मेनली फाउंड इन अ सिटीज अँड टाउन्स. ओके, ते सिटीज मध्ये आपल्याला पाहायला भेटतं. दे आर स्ट्रॉंग हाऊसेस. ते खूप स्ट्रॉंग आहे. दे लास्ट फॉर मेनी इयर्स अँड डू नॉट गेट डॅमेज बाय रेन, हीट और कोल्ड. पाऊस झाला, वारा झाला, ऊन झालं किंवा थंडी असेल त्यापासून आपल्याला काय करतं? ते प्रोटेक्ट करतं. त्यामुळे ते काय होत नाही? डॅमेज होत नाही. असं हाऊस म्हणजे पक्का हाऊस. ओके, आणखी पाहूयात आपण सम एक्झाम्पल पक्का हाऊसचे. कुठला आहे? बंगलो. बंगलो काय आहे? सिंगल स्टोरी हाऊसेस विथ अ मेनी रूम. एकच ठिकाण म्हणजे असतं आणि त्यामध्ये डिफरंट डिफरंट अशा रूम्स असतात. दिस टाइप्स ऑफ हाऊसेस इज बिल्ड ऑन व्हेरी लार्ज एरिया अँड युजली अ गार्डन अराउंड इट. त्याच्या शेजारी काय सभोवताली गार्डन भेटतं आपल्याला. इट मे बी बिल्ट ऑफ स्टोन, ब्रिक्स ऑर. ते कशापासून बनवतात? स्टोन असेल, ब्रिक्स असेल किंवा वूड असेल त्याच्यापासून ते बनवलं जातं. इट मे हॅव फ्लॅट ऑर स्लोपिंग डिपेंडिंग ऑन क्लायमेट or rainfall in the place it is located in.
ओके, काय झालं, बंगलो झालं. देन डबल स्टोरी हाऊसेस कशासाठी असतात, हाऊसेस दॅट आर टू फ्लोर्स आर नोन एज ए डबल स्टोरी हाऊसेस. त्याच्या टू फ्लोर असतात ते डबल स्टोरी हाऊसेस असतात. दे हॅव अ ग्राउंड अँड फर्स्ट फ्लोर. They can be used as a single unit or two different units. It means that the two floors make occupied by the same or different families. म्हणजे एक किंवा अनेक फॅमिली तिथे राहू शकतात. ते कुठला आहे, डबल स्टोरी हाऊसेस मध्ये. Such houses are found in everywhere, especially in a city. सिटीज मध्ये अशा प्रकारचे हाऊसेस आपल्याला पाहायला मिळतात. थर्ड आहे मल्टी स्टोरी. काय आहेत आपले पक्का हाऊस मधले काही एक्झाम्पल सांगितले, बंगलोज असेल, डबल स्टोरी हाऊसेस असेल आणि मल्टी स्टोरी बिल्डिंग. मल्टी स्टोरी बिल्डिंग, ॲज द नेम सजेस्टेड, these are the building with many floors or stories. ओके, म्हणजे मेनी फ्लोर्स असतात. they have many houses or flats on each floor. This allow more people to live in less space. They are found in big cities. Some multi-story buildings are very high and rise above the other buildings. These are called as skyscrapers. In multi-story buildings, climbing stairs can be different exercise. Hence, there are elevators or lifts for people to move from one floor to another. त्या मल्टी-स्टोरी बिल्डिंग हे याच्यामध्ये काय असतात, डिफरंट फ्लोर्स असतात ना, मग त्याच्यामध्ये काय तर एलिव्हेटर असेल किंवा लिफ्ट यूज केल्या जातात. त्यालाच काय म्हणतात, स्काय स्क्रॅपर्स पण असं म्हणतात, जे आकाशाला भिनलेलं असतं. ओके, ते काय झालं, मल्टी स्टोरी बिल्डिंग. देन आपण पाहूया, तर some multi-story building are very high and rise above the other buildings. These are called as a skyscraper. त्याला काय म्हणतात, मी skyscraper. ओके, देन टाइप्स ऑफ हाऊसेस मध्ये आपण पाहूया की आपला जो आपण आतापर्यंत काय अभ्यास केला, त्यातून आपल्याला काय समजलं ते तुम्ही मला सांगू शकता फिलिंग द ब्लँकच्या द्वारे. ओके, फर्स्ट आहे ए डॉट डॉट प्रोटेक्ट अस फ्रॉम द हीट ऑफ द सन. आपल्या सनच्या हीट पासून कोण प्रोटेक्ट करतो, कोण आपला बचाव करतो, राईट, हाऊस. हाऊसचं स्पेलिंग काय, HOUSE, हाऊस, राईट. देन सेकंड, dot dot houses are made up of mud, bamboos, leaves and straw. कोण, कच्चा हाऊस. कच्चा हाऊस कशापासून बनलं जातं, मड असेल, बांबूज असेल, लीव्ज असेल, स्ट्रॉ पासून ते बनलं जातं. कच्चा हाऊस स्पेलिंग काय, KUTCHA, कच्चा. ओके, ते थर्ड आहे पक्का. ओके, पक्का हाऊसेस आर मोस्टली फाउंड इन अ सिटीज अँड टाउन्स. पक्का हाऊस स्पेलिंग काय आहे, PUCCA, पक्का, राईट. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज द पक्का हाऊस, व्हॉट इज इट इज मेड अप ऑफ. पक्का हाऊस म्हणजेच काय आणि ते कशापासून बनलं जातं, तर आन्सर लिहायचंय, द पक्का हाऊस विच इज मेड फ्रॉम ब्रिक्स, वूड, सिमेंट, आयर्न एक्सेट्रा इज कॉल्ड एज ए पक्का हाऊस. त्याला काय म्हणता तुम्ही, पक्का हाऊस म्हणतात. ह्याच्यामध्ये सांगितलं गेलं की कशापासून बनवलं जातं ते टेम्पररी नसतं, परमनंट हाऊस असतं, ते पक्का हाऊस म्हटलं जातं. ओके, मग त्या ब्रिक्स असेल, वूड असेल, सिमेंट असेल, आयर्न असेल, त्याच्यापासून ते बनवलं जातं. समजलं. देन नेक्स्ट टॉपिक पाहत होतो आपण, स्पेशियल हाऊस. ओके, स्पेशल हाऊसेस म्हणजे काय, सम पीपल लिव्ह इन अ स्पेशल टाइप्स ऑफ हाऊसेस. लेट अस लर्न अबाउट सम ऑफ दिस हाऊस. फर्स्ट आहे इग्लू. इग्लू काय आहे, इग्लू आर डन शेप, डॉम शेप हाऊसेस फाउंड इन अ व्हेरी कोल्ड प्लेस. खूप थंडीच्या ठिकाणी ते पाहायला भेटतं. दे आर मेड ऑफ आईस अँड स्नो. हे लक्षात ठेवा, कशापासून बनलं जातं, आईस आणि स्नो पासून. बट रिमेन वॉर्म फ्रॉम इनसाइड, पण त्या आतमधून कसं असतं, उष्णच असतं. एक्झमोस लिव्ह इन अ इग्लूज. ओके, तर आपण इग्लूज हे पाहिलं, ते फर्स्ट वाला कुठला आहे, इग्लू. ओके, सेकंड आहे कॅराव्हॅन. कॅराव्हॅन काय आहे, ए कॅराव्हॅन इज अ हाऊस ऑन व्हील्स. चाकांद्वारे असतं ते हाऊस. ओके, त्याला चाकी असतात त्या हाऊसला. इट हॅज ऑल द कम्फर्ट्स ऑफ अ हाऊस इनसाइड. त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचं कम्फर्ट आपल्याला भेटतं, जसं आपलं हाऊस मध्ये असतं. ओके, इट कॅन मूव्ह फ्रॉम वन प्लेस टू अनदर. एका प्लेस पासून ते दुसऱ्या प्लेस पर्यंत ते मूव्ह करू शकतो. ओके, त्याला चाकी आहेत म्हणजे ते मूव्ह करणार आहे. इन अर्लियर टाइम्स कॅराव्हॅन्स वेर पुल्ड बाय हॉर्सेस ऑर कॅमल्स. पहिले काय होत होतं, हॉर्सेस किंवा कॅमल त्याचा यूज केला जातो. बट नाउ डेज देर आर कॅराव्हॅन्स अटॅच टू कार्स.
पण नाव ला काय झालेलं आहे, कॅरेबियन्स अटॅच कुठं केलेलं आहे, कारला अटॅच केलेलं आहे. त्याच्या पुढचं आहे ते स्टिल्ट हाऊस. ओके, स्टिल्ट हाऊस काय आहे, द वुडन हाऊस दॅट आर मेड अप high above the ground are referred as a stilt house. They stand on strong bamboo pillars called as a stilt. The strong bamboo pillars वर जे उभं राहिलं त्याला काय म्हणतात, स्टिल्ट म्हणतात. This is done so that the rainwater and insect that come out during the rainy season do not enter the house. हाऊस मध्ये कुठल्याही प्रकारचे इन्सेक्ट किंवा जे काही आहेत रेन वॉटर ते तुमच्या हाऊस मध्ये येत नाही. ते कुठलं झालं, स्टील हाऊस. ते स्टील म्हणजे अशा स्ट्रॉंग अशा बांबू पिलर्स पासून ते बनवलं जातं. ओके, देन आहे टेंट. टेंट म्हणजेच काय, ए टेम्पररी हाऊस मेड अप ऑफ थिक क्लोथ, म्हणजे कॅनव्हास सारखं थिक क्लोथ पासून यूज केलं जातं. इट नोन एज अ टेंट. इट इज मोस्टली यूज टू डिझर्ट एरिया. डिझर्ट एरियामध्ये वाळवंटीसारख्या एरियामध्ये ते जास्त करून वापरलं जातं. Tent are also used while camping as they are easy to put up and carry. म्हणजे आपल्याला जर कॅम्पिंग करायचं असेल, आपल्याला जर कुठे फिरायला जायचं असेल, त्यावेळेस आपण काय यूज करतो, ज्यादा टेंट वापरलो. ओके, ते नेक्स्ट आहे हाऊस बोट. हाऊस बोट काय आहे, इट इज अ बोट विथ अ नंबर ऑफ रूम्स इन इट. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या नंबर्स असतात, पण ते एक बोटच असते. इट हॅज ऑल द फीचर्स ऑफ हाऊसेस. सगळे फीचर्स आहेत हाऊस मध्ये जे असतात ते. इन इंडिया the state of Kashmir and Kerala are famous of houseboat. Houseboat साठी फेमस आहे केरळ आणि काश्मीर. ओके, समजलं. देन नेक्स्ट आहे आयडियल हाऊस. ओके, आपण आयडियल हाऊस पाहणार आहोत. तर आयडियल हाऊस म्हणजेच काय, आयडियल मीन्स प्रेफर और मोस्ट सुटेबल. ए हाऊस मस्ट हॅव सम बेसिक थिंग्स टू मेक इट अन आयडियल हाऊस. सगळ्या बेसिक थिंग्स असतात. कुठल्या कुठल्या बेसिक थिंग्स आहे, समजा व्हेंटिलेशन असेल. व्हेंटिलेशन म्हणजे काय, खेळती हवा. An ideal houses has enough windows and doors that provide good ventilations. Good ventilation give fresh air and sunlight. हवा पण येते आणि फ्रेश हवा पण येते आणि सूर्याचा प्रकाश पण आपल्याला भेटतो. It is kill germs and save electricity. आणि germs पण किल होतात आणि इलेक्ट्रिसिटी पण त्यामध्ये आपल्याला सेव्ह होते. ओके, देन सॅनिटेशन. सॅनिटेशन काय, sanitation means having a system of drainage that carry the dirty water. Okay, dirty water कॅरी करण्यासाठी, काढून टाकण्यासाठी सॅनिटेशन यूज केलं जातं. And wasted out of the house through the pipes. Thus we will able to prevent illness. आपल्याला आजार होण्यापासून आपल्याला कोण वाचवतं, सॅनिटेशन केलेलं असेल. म्हणजे पाईप जर यूज केलेला असेल डर्टी वॉटर बाहेर काढण्यासाठी तर तो बेटर राहतो. ओके, देन नेक्स्ट आहे डिस्पोजेबल ऑफ गार्बेज. Garbage should be disposable or thrown in a closed bin. It should be then collected by the local garbage collector who dump all the garbage at the proper place. It prevent the disease. आपल्याला डिसीज पासून प्रिव्हेंट करण्यासाठी, वाचवण्यासाठी आपल्याला गार्बेज चा यूज होतो. म्हणजे आपल्याला लोकल जे गार्बेज कलेक्टर असतात ते आपलं गार्बेज कलेक्ट करतात. ओके, देन क्लीनलीनेस. क्लीनलीनेस म्हणजे काय, dusting, sweeping, and mopping should be done in the regular to keep the house clean. A dirty house has a germ that causes a disease. Safety. Okay, safety काय, nets on doors prevent insect from coming inside the house. There should be no loose electrical wires in a house. It must be checked regularly to prevent electric shock. Furnitures with sharp edges must be avoided to prevent accident. म्हणजे फर्निचरला शार्प एजेस नसावेत आणि आपल्याला जर काही कुठली वायर, इलेक्ट्रिकल वायर असेल तर ती ओपन पण नसावी, जेणेकरून आपल्याला शॉक लागल्यापासून ती वाचू शकत नाही. ओके, म्हणून ती आपली जी वायर असेल ती क्लोज केलेली असावी. बी केअरफुल अँड बी सेफ. सेफ्टी कम फर्स्ट. ओके, देन आपण ट्रू और फॉल्स पाहणार आहोत. तुम्ही सांगा आता, an ideal houses should have a proper ventilation. Ideal houses should have proper ventilation. True. There should be loose electrical wires in a house. इलेक्ट्रिकल वायर लूज ठेवायची आहे का तुम्हाला हाऊस मध्ये? फॉल्स. बरोबर. ते नेक्स्ट आहे, ए प्रॉपर सॅनिटेशन सिस्टीम प्रिव्हेंट इलनेस.
इलनेस प्रिव्हेंट करतं का? इलनेस म्हणजे काय? आपला आजारपण. सॅनिटेशन जर असेल प्रॉपरली केलेलं आपलं तर इलनेस आजारपण आपल्याला थांबवू शकतं का तिथं? तर ट्रू. ओके, राईट, थांबवू शकतं. गार्बेज शुड बी थ्रोन एनीवेअर ओपनली. बरोबर आहे का? गार्बेज म्हणजे काय? आपला जो कचरा आहे तो कुठेही टाकला तर चालेल का? फॉल्स. ओके, व्हेरी गुड. देन आपण पाहणार आहोत सेफ्टी हॅबिट्स. सेफ्टी हॅबिट मध्ये do not play with the sharp objects such as a needles, nails, blades, etc. Okay, be careful and stay safe. Second, never play with the fire. Fire is a dangerous. Third is do not tease animals. Throw stone at them as they can bite. आपल्याला ते चावू शकते. या पद्धतीने आपण त्याला काय केलं नाही पाहिजे? दगड मारा नाही पाहिजे. Be kind to animals. Do not touch pesticide and any unknown bottle. म्हणजे तुम्हाला माहित नसलेल्या कुठल्याही बॉटलला तुम्ही हात लावायचा नाही. Don't touch tasty. ओके. फर्स्ट एड म्हणजे काय असेल? फर्स्ट एड is the first and simple medical help given to a person who is hurt before he or she can be taken to a doctor. म्हणजे डॉक्टरकडे जाण्याच्या आधी तुम्हाला फर्स्ट एड घरच्या घरी उपचार काय करू शकता तुम्ही? स्टार्टिंगला लगेच लागल्या किंवा जखम झाल्या किंवा त्रास झाला काय करू शकता? ऑलवेज ट्राय टू हेल्प द पर्सन हु इज हर्ट. टेक हेल्प फ्रॉम अडल्ट्स इफ वन इज हर्ट. असिस्ट देम इफ पॉसिबल असेल तरच करा. ओके. ऑलवेज कीप अ फर्स्ट एड बॉक्स ॲट होम. फर्स्ट एड बॉक्स घरी कंटिन्यू ठेवा. इट हॅज अ रेड क्रॉस मार्क ऑन इट जस्ट लाईक अ प्लस साइन. द फर्स्ट एड बॉक्स कन्सिस्ट ऑफ, त्या फर्स्ट एड बॉक्स म्हणजे त्यामध्ये काय असलं पाहिजे? तुमचं कुठल्याही बॉक्स मध्ये जर असेल तर cotton, Dettol, bandage, scissor, or any other creams or ointments which can be applied on the wound. Okay. Fourth काय आहे? Always wash the wound with clean water using some cotton. Dab the wounded area with Dettol and apply an antiseptic bandage on the wound if required. How to apply ointment or cream? क्रीम कशी तुम्ही अप्लाय करणार आहात? ऑलवेज वॉश द वाउंड विथ क्लीन वॉटर. ओके, वॉश करायचंय. नंतर काय करायचंय? युझिंग सम कॉटन डॅब द वाउंडेड एरिया विथ डेटॉल ऑर सेवलॉन. म्हणजे तुमचं डेटॉल असेल किंवा सेवलॉन असेल त्याने काय करायचं तुम्हाला? तो जो काय आहे एरिया तो क्लीन करायचा आहे. ओके. देन अप्लाय अन अँटीसेप्टिक क्रीम ऑन इट. त्याच्यावर अँटीसेप्टिक क्रीम लावायची. देन टाय बँडेज ऑन वाउंडेड इफ रिक्वायर्ड. जर गरज असेल तर त्याच्यावर बँडेज काय करू शकता? बांधू शकता. ओके. बी केअरफुल अँड बी सेफ. मेक द स्टेटमेंट ॲज सेफ ऑर अनसेफ. म्हणजे सेफ आहे का अनसेफ आहे ते सांगा. रोहन इज युझिंग अ ब्लेड टू शार्पन हिज नेल. सेफ आहे का? नाही, अनसेफ आहे. ते मोठ्या माणसाकडून करून घ्यायचं. ओके. कविता इज अ व्हेरी केअरफुल वाईल कटिंग पेपर विथ सीझर. केअरफुल आहे. ओके, म्हणजे सेफ आहे. ठीक आहे. सार्थक इज अ टचिंग अँड इलेक्ट्रिकल स्विच विथ वेट हँड. ओल्या हाताने तुम्ही काय करायचं? इलेक्ट्रिकलला स्विचला टच करू शकता का? तर ते अनसेफ आहे, करंट बसू शकतो. ओके. शिखा इज अ टेकन विथ द हेल्प ऑफ अन अडल्ट टू लाईट क्रॅकर्स. ओके, तसे सेफ आहे. ती अडल्ट करून काय करून घेते तुम्ही? ते जॉईंट करून घेते. कंटेंट जो आहे ते क्रॅक्स करून घेते, लाईट क्रॅकर्स. ओके. मग आता हा क्वेश्चन विचारला जाईल तुम्हाला. नेम एनी 6 थिंग्स दॅट शुड बी देअर इन अ फर्स्ट एड बॉक्स. फर्स्ट एड बॉक्स मध्ये कुठल्या 6 थिंग्स पाहिजेत? कॉटन. कॉटनचं स्पेलिंग काय आहे? COTTON. कॉटन. देन डेटॉल. DETTOL. डेटॉल. Then bandage, BANDAGE, bandage. Then band-aid, BAND, band आणि AID, aid. Scissor, SCISSORS, scissor. Then next is 6 creams, CREAMS किंवा antiseptic cream असेल तर ते लिहायचं. ओके. anti, anti, septic, SEP, sep, TIC, tick. ओके. आपल्याला जो नंतरचा क्वेश्चन आहे तो क्वेश्चन काय आहे? डिफरंट टाइप्स ऑफ हाऊसेस. कुठले कुठले हाऊसेस आहेत ते. फर्स्टली तुम्हाला दिलेला आहे कुठला आहे? कॅराव्हॅन आहे, म्हणजे त्याचा ए पॉइंट आहे. ओके. देन नेक्स्ट काय? मल्टी स्टोरी बिल्डिंग. मल्टी स्टोरी बिल्डिंग हे बी ला कनेक्टेड होतं. ओके.
तिथे दिलेला आहे मल्टी स्टोरी बिल्डिंग. ह्याच्या चित्रावरून तुम्हाला पिक्चरवरून काय करायचंय, तुम्हाला त्याचा मॅच करायचे पिक्चर. ओके. देन हे काय थर्ड नंबरचा पिक्चर बंगलो. देन फोर्थ नंबरचा डी आकडा काय आहे इग्लू. ओके. कॅरेवन काय आहे मुव्हेबल हाऊस आहे. मल्टी स्टोरी बिल्डिंग काय आहे ए टॉल बिल्डिंग विथ मेनी फ्लोर्स. बंगलोज म्हणजे काय आहे हाऊस विथ वन फ्लोर, एकच फ्लोर असतो. आणि इग्लू काय आहे तर हाऊस मेड ऑफ आईस अँड स्नो. ओके समजलं. then our home, our safety. Then आपण name the two types of special houses. Two types of special houses कुठले आहेत? And also mention what are these made up of? आणि सांगा ते कशापासून बनलेले आहेत. तर स्पेशल हाऊसेस मध्ये एक येतं इग्लू आणि दुसरा येतं टेंट. इग्लूचं स्पेलिंग काय आहे IGLOO इग्लू. मग ते कशापासून बनलेलं आहे इग्लू इज अ स्पेशल हाऊस. इट इज मेड अप ऑफ आईस अँड स्नो. देन टेंट. टेंट इज अ स्पेशल हाऊस. इट इज मेड अप ऑफ थिक क्लोथ किंवा कॅनव्हास म्हणू शकता. ओके. ते नेक्स्ट आहे राईट एनी 3 सेफ्टी हॅबिट्स दॅट शुड बी फॉलो ॲट होम ऑर स्कूल. सेफ्टी हॅबिट तुम्ही कुठले फॉलो करता. डू नॉट टच इलेक्ट्रिक वायर और प्लग विथ वेट हँड. ओल्या हाताने तुम्ही इलेक्ट्रिक वायर किंवा प्लगला तुम्ही टच करत नाही. डू नॉट प्ले विथ अ शार्प ऑब्जेक्ट. शार्प ऑब्जेक्ट सोबत तुम्ही खेळत नाही. आणि डू नॉट रश व्हाईल क्लाइम्बिंग अप अँड डाऊन द स्टेज. तुम्ही काय करत नाही त्यामुळे क्लाइंब करताना अप किंवा डाऊनला तुम्ही स्टेज मध्ये रश म्हणजे पळत नाहीये तुम्ही. ओके. ते नेक्स्ट आहे काय आहे हाऊ शुड बी हेल्प वाउंडेड पर्सन. कसं मदत करणार तुम्ही दुखापत झालेल्या पर्सनला. वी शुड वॉश द वाउंड विथ अ क्लीन वॉटर using some cottons. Dab the wounded area with Dettol and apply an antiseptic cream. Antiseptic cream लावायची. Tie bandage on wounded if required. Safety first always. Be careful and stay safe. Okay. then तुम्हाला काय विचारलंय कच्चा हाऊस आणि पक्का हाऊस याच्यामध्ये डिफरन्स. मग काय डिफरन्स सांगायचा कच्चा हाऊस मध्ये सांगायचं की दिस हाऊस आर मेड अप ऑफ मड लीव स्ट्रॉ अँड बांबूज. ओके. मग पक्का हाऊस कशापासून बनतो दिस हाऊस आर मेड अप ऑफ ब्रिक्स वूड सिमेंट आयर्न. ओके. देन दिस कच्चा हाऊस मध्ये दिस हाऊस आर सो स्ट्रॉंग. कच्चा हाऊस नॉट सो स्ट्रॉंग. आणि पक्का हाऊस मध्ये दिस हाऊस आर व्हेरी स्ट्रॉंग. कच्चा हाऊस is this house are found in villages. पक्का हाऊस is this house are found in cities. Right. Then what do you think is an ideal house? तर तुमचा आयडियल हाऊस जर असेल त्याच्यामध्ये काय काय असलं पाहिजे तुम्ही आताच पाहिलं सॅनिटेशन असेल किंवा व्हेंटिलेशन असेल. ओके. आय कीप माय क्लोथ इन माय कबर्ड. कबर्ड मध्ये ठेवता का तुम्ही. I leave my toys on the floor after playing. ते क्रॉस आहे बरोबर नाही आहे. It throw waste paper and wrappers into the dustbin. Right. It help in a dustbin the house. Right. I have a broken drainage pipe in my toilet. ते right आहे का नाही wrong. A clean, safe and well-maintained house make a happy home. Igloo, caravan, tent, house are some of the special houses we know. Okay. Draw sketch to special houses do you like living. Also write why you like it. तर तुम्हाला काय लिव्ह करण्यासाठी आवडेल ते तुम्ही लिहायचंय आणि ते काय आवडतं ते पण लिहायचंय. तर मी ते टेंट एक ड्रॉ केलेला आहे. टेंट ड्रॉ केल्यानंतर टेंट आर मेड अप ऑफ थिक क्लोथ पासून ते बनवलेलं आहे. आणि आय लाईक टेंट बिकॉज दे आर इझी टू पुट अप अँड कॅरी. Then next आहे do you think it is important for you to close the wire netted doors after you come inside the houses or go outside the house? Why? Yes. Do you think it is important for close the wire? का गरजेचं आहे? Yes. ते गरजेचं आहे. Yes. It is important to close the wire netted doors after you come inside the houses or go outside the houses because wire netted door help to prevent insect. Insect पासून तुम्हाला प्रिव्हेंट करण्यासाठी from coming inside the house. ओके. नंतर आपल्याला काय करायचं आहे टेबलवरून लुक ॲट द आन्सर ऑफ द रिडल ऑफ द वर्ड्स गिवन बिलो. त्याच्यावरून तुम्हाला वर्ड पाहिजे. ओके. फर्स्ट आहे तुम्हाला ए हाऊस वी स्टँड ऑन अ स्ट्रॉंग बांबू. स्टील हाऊस राईट.
A single story house with many rooms. Bungalows, right? Then a house is a boat. त्याला काय म्हणणार तुम्ही? House is a boat. Houseboat, right? A house on a wheels. Wheels वर असेल तर caravan, right? House made up of canvas. त्याला काय म्हणणार? Tent. Very good. A house of found in a very cold place. काय ते? Igloo. Very good. Why it is not advisable to throw stone at dogs? Dogला एखादा जर तुम्ही दगड मारणं काय ऍडवाइस केलं जात नाही तुम्हाला? Because it is not advisable to throw stone at dog as they can bite. आपल्याला बाईट करू शकतो म्हणून बी केअरफुल, बी काइंड अँड स्टे सेफ. ओके. अवर होम अवर सेफ्टी. तुमचं घर तुमची सेफ्टी आहे. तर त्यामध्ये क्वेश्चन्स आहेत. Ram lives in a house which is made up of mud, leaves, straw and bamboos. It is a dot dot house. ते कुठला हाऊस असेल मग? कच्चा हाऊस आहे. कच्चा हाऊस हे कुठलं असतं? टेम्पररी हाऊस. म्हणून त्या टेम्पररीला टिक केलंय. ओके. स्पेशल हाऊस which is stand on strong bamboos can prevent rainwater and very good insect पासून आपल्याला वाचवण्यासाठी. शिव father regularly keep a bus check on a loose electric wire to prevent electric shocks. Very good. We can prevent disease by using dot dot to dispose waste or garbage. Garbage म्हटलं की dustbin. Very good. Raj mothers gave him dot dot cotton and a bandage to keep the first aid box. कॉटन आणि नीट ठेवणारे का नीट ठेवणारे का नाही डेटॉन व्हेरी गुड collect four picture different types of houses from the magazine newspaper or the internet paste them picture in the space given below and write one line about them तुम्ही यामध्ये स्वतः ड्रॉ सुद्धा करू शकता ओके तर फर्स्टली काय आहे बंगलोज तुम्ही ड्रॉ केला तर बंगलो बद्दल लिहायचं बंगलो इज अ हाऊस विथ अ वन फ्लोर अँड लार्ज ओपन स्पेस राईट ते तुम्ही ड्रॉ केलाय डबल स्टोरी हाऊस डबल स्टोरी हाऊस मध्ये काय लिहिणार आहे हॅज टू फ्लोअर्स ऑर मोर लिव्हिंग स्पेस देन मल्टी स्टोरी हाऊस मल्टी स्टोरी मध्ये काय लिहिणार आहे तुम्ही मेनी फ्लोअर्स असतात त्याला आणि यूज इन अ सिटीज फोर लिहिणार आहे हट हट म्हणजेच काय असणार आहे तुम्ही नॅचरल मटेरियल त्यासाठी यूज केलं जाणार आहे मड स्ट्रॉ लिव्हचा राईट दे डिफरंट टाइप्स ऑफ हाऊसेस हाऊस कुठले डिफरंट टाइप्स आहेत त्यामध्ये पाहणार आहोत आपण राईट द नेम ऑफ एनी वन मटेरियल यूज इन इच ऑफ दिस हाऊसेस कुठलं मटेरियल यूज केलं ते सांगायचंय बंगलोसाठी काय केलंय तुम्ही ब्रिक्स यूज केलाय राईट डबल स्टोरी हाऊस साठी सिमेंट व्हेरी गुड मल्टी स्टोरी हाऊस बिल्डिंग साठी ब्रिक्स व्हेरी गुड हट साठी मड ओके फ्रॉम वेअर डू यू कलेक्ट these pictures from the internet newspaper and magazine कुठून कलेक्ट केले पिक्चर्स ड्रॉ केले व्हेरी गुड हाऊ डिड यू फील हे तुम्ही कसं फील केलंय की हे जेव्हा तुम्ही लर्न केलाय तेव्हा फन केलाय ओके डिफरंट टाइप्स ऑफ हाऊसेस पाहिले तुम्ही लर्न केलंय शिकलाय लव टू मोर ऑन दिस ऍप्लिकेशन्स खूप ऍप्लिकेशनवर तुम्ही खूप छान प्रयत्न केला आय कम्प्लीट द ऍप्लिकेशन इन 1 day or 2 days मध्ये तुम्ही ऍप्लिकेशन कम्प्लीट केलंय तुम्हाला ऑब्झर्वेशनचं बुक असेल तर ते तुम्हाला कम्प्लीट करायचंय डिफरंट हाऊसेस आर मेड फ्रॉम डिफरंट मटेरियल्स लेट्स अप कीप अप द होम क्लीन सेफ अँड ब्युटिफुल तर सेफ्टी हॅबिट मध्ये तुम्ही पाहणार आहात की सेफ्टी हॅबिट आर इम्पॉर्टंट इन वन लाईफ इवन आफ्टर फॉलोइंग ऑल द सेफ्टी रूल्स समथिंग ऍक्सिडेंट्स डू हॅपन but before going to doctor some help can be given with an injured person show the importance first aid box by doing one of the following तुमच्याकडे काय असलं पाहिजे फर्स्ट एड बॉक्स असले पाहिजे राईट अ फ्यू लाईन्स ऑन द थिंग्स दॅट यू डू प्लेस इन युअर फर्स्ट एड बॉक्स मध्ये तुम्ही काय काय प्लेस करणार आहात we use bandage to stop bleeding then second we use cotton to clean the wound then third we apply Dettol and cream on any wound or a affected area. Fourth we use clean water use करणार आहे. ओके जे फर्स्ट एड बॉक्स तुम्हाला जर
ड्रॉ करायला सांगितलं, तुम्हाला माहित पाहिजे फर्स्ट एड बॉक्स खाली मध्ये पीठ टाकायची, त्याच्यावर प्लस साइन करायचं आहे, ते नाव द्यायचं फर्स्ट एड बॉक्स. मग तुम्ही ग्लोव्ज काढू शकता, सीझर काढू शकता, देन पेपर असेल तुमचं टॉयलेट पेपर, स्टेट स्कोप असेल, डेटॉल असेल, सिरिंज असेल, टॅबलेट्स असतील, बँडेज असेल. ओके, बँडेज काय यूज करण्यासाठी, ब्लिडिंग स्टॉप करण्यासाठी. आणि ग्लोव्ज कशासाठी प्रोटेक्ट करतात, काय अवर सेल्स स्वतःला प्रोटेक्ट करण्यासाठी. टॅबलेट बाय ऍडवाइस बाय द डॉक्टरने ऍडवाइस केली असेल तर. सिरिंज कुठल्या त्यासाठी, मेडिसिन और इंजेक्शन घेण्यासाठी. डेटॉल क्लीन द वाउंड. स्टेथोस्कोप त्यासाठी टू चेक द पेशंट्स. टॉयलेट पेपर, we use toilet paper to clean and dry the area. Scissor, we use scissor to cut tape, bandage, etc. ओके, समजला हा चॅप्टर? समजला असेल तर थँक्यू. त्याचा तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास करा, आणि नसेल समजला तर कमेंट बॉक्स मध्ये मला नक्कीच कळवा. थँक्यू.